काय केलंस तू? तिच्याकडे जाऊ नकोस. का? तिने मला काल रात्री इथे बांधून ठेवलं होतं ना, म्हणून मी तिला बांधलंय. आणि काल तू पसारा करून ठेवला त्याचं काय? तो कालचा पसारा मी काही मुद्दामून नाही केला. माऊ, अगं तुला जादू करता येते ना, हे कोणाला कळता कामा नाही, मालकांना बी नाही. बरं ठीक, पण ती खूप दुष्ट आहे. बरं ठीक आहे, असू दे, पण तू असं काय बी करू नकोस, नाही तर तुला या घरात राहता येणार नाही. तुला चालेल का? नाही. मग त्यांना सोड आता. एका अट्टीवर सोडे. आता काय? ही दुधाची पिशवी मला दे. काल रात्रीपासून मी काहीच नाही खाल्लंय. बरं ठीक आहे, तू दूध पी. शोभाताईला सोड आता. सोड. मी जाते आता. मला जर शोभाताईने इथं बघितलं ना तर मला ओरडते. हा? आणि हा, पसारा करू नको. हा, पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. पण आकडली ऐक. ए शोभे, शोभे. अगं हो शोभे. आले ग आले, जरा धीर तर धर. काय करतेस ग? अगं बाई, ते साड्या कशा टाकल्यास? आई बरं झालं आलीस. मला जरा पसारा आवरून दे ना, माझी कंबर धरली ग. हा जरा आवर. आई शोभे, अगं माझे गुडघे असे दुखतायत ग सकाळपासून. भयंकर दुखतायत. आई ग, आता वर कशी आलीस? अगं त्या भानीला शोधायला आले ग. सकाळपासून कुठे उधळले कुणास ठाऊक. घरात सगळी कामं तशीच पडलीत. तुला दिसली का कुठं? काय ग, मी आत्ता उठले. बरं बरं बघते. आई अगं जातेस कुठे? एकटीला नको आवरूस, आपण दोघी मिळून पसारा आवरूया ना. मी काय म्हणते शोभे, तू भानीलाच परत का नाही बोलवत आहेस? असाही मास्टरड्या घरात नाहीच आहे. काय फरक पडतोय तुला? हा ही आयडिया चांगली आहे. भानूला तर मी बोलवू शकते. असंच कर. हा जाते मी. पण भानूला बोलवू कशी? तुला भानूकडून हा सगळा पसारा आवरायचा आहे का? आता बघ, तुलाच आवरायला लावते. अरे देवा, पसारा अजून आवरायचा नाही का? मलाच आवरायला लागणार आहे. मला भूक लागलीये. मला खायला दे आत्ताच्या आत्ता. खाली ये, खाली ये. हा पसारा आवरायला मला मदत कर, मग तुला खायला देते. ये खाली. नुसती उभी काय आहेस? खायला हवंय ना तुला? पसारा आवर. चल आधी मला खायला दे. खायला नंतर मिळेल, आधी पसारा आवर. उचल सगळं. आता आवरल्या ना साड्या? आता दे मला खायला. आपलं नुसतं खायला दे, खायला दे. काय मिळणार नाही खायला का? बस. अरे देवा, वो कसला आवाज? उंदरांचा असेल. बापरे, कपाटात गेले तर माझ्या सगळ्या साड्या खाऊन टाकतील. ऐ, श्श, श्श, श्श. ऐ, देवा, ऐ. बापरे. काय मागे
बापरे. इंधनमध्ये असणार. अरे नाही आहे. अरे देवा. भानू बघ ग बाहेर काय पडलंय. वय बघते. काय झाली सगळी कामं? वय काय झालं? नाही काही नाही. तर सांगा ना, तुम्हाला माझी मदत हवी. मला एवढी गरज आहे हे कळत नाही का हिला? मग आता काय आराम? वय एवढ्या दिवसात तर कधी विचारलं नाही मी काम संपल्यावर काय करते ते. आता आरामच आहे तर विचार ना मदतीचं. बरं येते मी. भानू मदत तेच तुला विचारणार होते. कंबर बरी होईपर्यंत थोडी मदत करशील का कामाला? वय शोभाताई मी मदत करीन ना. फक्त घर आवरून दे, बाकी काही नाही केलंस तरी चालेल. हा मी घर आवरते. मी आईकडे पडते हा तोपर्यंत. वय तुम्ही जा, मी घर आवरते. मी आले तेव्हा एवढा पसारा नव्हता. म्हणजे मी गेल्यानंतर ना माऊने हा समजा पसारा केला. मला एवढं सुद्धा जमणार नसेल तर मी परी असण्याचा काय उपयोग आहे? तू कशाला शोभाचं काम करतेस? ती खूप दुष्ट आहे. तिने मला सकाळपासून खायला नाही दिलं. तू परी आहेस ना, मग आण जादून तुला पाहिजे ते आणि खा तू. तूच म्हणतेस ना सगळ्यांसमोर जादू नको करत जाऊस म्हणून. मग आता का? हो का? आणि हा समजा पसारा केला त्याच काय? तू विसरलीस का शोभाताईने तुला ठेवून घेतला हाय आणि तो त्यांनाच त्रास देते? ही काय एवढी शोभाची बाजू घेते? माव तुला कळतंय का मी काय बोलतेय ते? शोभाताईने तुला ठेवून घेतलं नसतं ना तर आज तू चाळीच्या बाहेर असती. मग तुला बरं बरं तूच काम कर हे सगळं. इथं तू परी आहेस ना, विसरलीस का? हाताने कशाला काम करते? जादू कर ना. माझी जादू काम करत नाही. थँक्यू. आता पसारा करू नको हा. मी येते. जरा बरं वाटलं बाई, झोपले. मला चहा दे ना. पण दूध तरी दे.
गप्पा बस का सारखं सारखं तुझ्यासाठी दूध कुठून आणायचं? मग बिस्किट तरी दे. 4च आहेत मला खायची ती. मग दूध दे. बस इथे बस इथे काही दूध वगैरे मिळणार नाही. असंच पाहिजे. शोभाताई, हा काय ग? शोभाताई, अहो ना एक अर्जंट काम आहे. हा बोल ना. काय? माझे धीर आहेत ना, त्यांच्या मुलाचं लग्न आहे परवा. मग काय आमंत्रण द्यायला आलीस? नाही हो, अहो मला ना अर्जंट ब्लाऊज शिवायचे. एकदा कसं मोहन भाऊजींकडे ब्लाऊज शिवायला दिले ना की काही टेन्शन नाही. मोहन भाऊजी कसं परफेक्ट मापाचा ब्लाऊज शिवून देतात. साखर. प्रभावनी माझाही 2 ब्लाऊज शिवायचंय. मीही जाणार आहे. पण हे नाहीयेत घरी. तुम्ही उद्या या ना. अहो शोभा वहिनी, आम्हाला उद्या ब्लाऊज शिवून हवेत. निघायचंय उद्या. बस केलीये लग्नाला जायला. काय काय काय? वहिनी, राहुलने मला गिफ्ट आणलंय. चल्ला भारी आहे ना, चांदीचं आहे. मग दाखव ना. चांदीचं असायला काय आलं? मी काय कधी बघितलं नाही का छल्ला? हळू घुंगरू तुटती. पहिल्यांदा हातात घेत नाहीये. माझ्याकडे पण आहे तसा. सासूबाईंनी दिलाय लग्नात. तेवढीच एक गोष्ट चांगली केली. अगं बाई, मी कधी नाही बघितला. रोज घालत नाही ना मी. कपाटात ठेवलाय. मी दाखवते. माऊ! माऊ! चल इकडे बस इथे. दुसऱ्यांच्या कपाडाला असा हात नसा लावायचा. बस. अंजे अगं, हा मी तो पॉलिशला दिलाय ना. आल्यावर दाखवते. हा हा बरं ठीक आहे. पिसवी मला दाखवून येते. शोभाताई, आता आमच्या ब्लाऊजचं काय हो? उद्या मिळतील ना आम्हाला ब्लाऊज? वाटलंच तर एक्स्ट्रा पैसे घ्या. बघितलंस का माझा नवीन छल्ला? आवाज येतो ना असा छन 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 असा आवाज येतो ना. वहिनी, आणला का पॉलिश करून? बघू. सांभाळून जरा घुंगरू पडती. बर बघू. शोभे, छल्ला कोणाचा? कुणाचा म्हणजे? माझा आहे, स्वतःचा. तुझा? तुझ्याकडे कधी आला छल्ला? मोठा आहे ना. नाही रे, खरा आहे. चांदीचा आहे. पण तुझ्याकडे नव्हता ना छल्ला? हा नाहीये. ए तुझा बघा चोंबडी. अगं माझ्या सासूने दिलाय. तुला काय माहित? गप्पा बस. कधी? पण वहिनी, तुम्हाला छल्ल्याचा काय उपयोग? का? ते लावून लावून त्याला काय लावणार? एका कपाटाची चावी. बघा, माऊला पण कळलं. वाव! आरती, थांब तुला बघते बरोबर. धर. आता सांग कोणाचा फोन होता? मोहनचा. काय म्हणाला? तो नाही येणार आहे. काय? पण मला तर म्हणाला संध्याकाळपर्यंत येतो म्हणून.
हा मोहन्या पण ना. शोभाते, हा शोभाते, अहो मी मगाशी जो ब्लाऊज दिला ना त्या मापावर नका शिव, या मापावर शिवा. हा आणि आणखीन एक, सगळ्या ब्लाऊजचे गळे ना एकसारखे शिवू नका. एका ब्लाऊजचा राऊंड शिवा आणि दुसरा जो आहे ना बॉर्डर वाला त्याचा बोटनेक शिवा. शोभाताई, सगळं व्यवस्थित सांगाल ना भाऊजींना? हा हा बोटने का. हा आणि ना उद्या सकाळपर्यंत त्यांना ब्लाऊज तयार ठेवायला सांगा. हा हा मला लग्नाला जायला मिळालं पाहिजे. हा हा होतील ना. शोभाताई, मी तुम्हाला पूर्ण पैसे दिलेत. हा आणि तेही डबल. हा हा सांगते सर. मोहन्याला शिवता आता मी बघितलंय, म्हणजे जमेल मला. हे कापड सरळ आहे का हे कापड सरळ आहे, काय कळतच नाही बाई. मरू दे, कापायच्या आधी टेस्टिंग करून बघते शिवलं जाते का. वर कसं करायचं असतं. ए गपगा, दात काढायला काय झालं. चौक गपचूप. कळतच नाही काय. हा होते होते. ए शोभा, मला झोपू देत ना. मशीनचा आवाज बंद कर. ए तुझं काय चाललंय. एक तर 4 ब्लाऊज कसे शिवून द्यायचं टेन्शन आलंय मला. तुला आवाजाचा त्रास होतो ना. जा बाहेर जा, चल. मला झोपू दे ना. गपगा माऊ, काय करा चल. आरती, अरे देवा, सगळं चमुळे झालं सगळं. अडकत कुठून बाहेर आलो. अरे देवा देवा, एकतरीच तर वाट लागली. काय झालं याला काही कळत नाही. अरे फिर ना. बाई देवा, मुलाने आणली ती मशीन. झालं या मशीनला ना. इकडे माझं ना नशीबच फुटकय. चांगलं काही करायला जाते आणि हे असं होतं. बस त्या बायकांकडनं पैसे घेतले असं झाले मला आता. शोभताई, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही ना ते पैसे परत देऊन टाका आणि त्यांना सांगा की जमलं नाही. आता मालक आले नाही तर तुम्ही तरी काय करणार ना. तुम्ही पैसे देऊन टाका. पैसे कसे परत देऊ. का? मी ते खर्च केले. एवढे पैसे कसे काय खर्च केले तुम्ही. अगं तिने छल्ला घेतलाय. काय घेतलं. छल्ला.
अंजली माझ्या समोर मिरवत आली होती म्हणून मग मी पण घेतला. मला माहिती होतं तुझ्याकडे छल्ला नाहीये. तू उगाचच त्या बायकांची खोटं बोलत होती. गप्पा बसतेस का तू? दोन मोठी माणसं बोलताना मध्ये मध्ये बोलू नये, कळत नाही तुला? शोभताई तुम्ही तो छल्ला देऊन टाका परत. असं कसं देऊ? अंजलीने विचारलं तर काय सांगू? तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपण काहीतरी मार्ग काढूया. भानू, तुला मोनेने मशीन कशी चालवायची ते शिकवलंय ना? होय, पण मला मदत कर ना. हे एवढे ब्लाऊज शिवून दे ना. नाही म्हणू नकोस, आता तूच मला वाचवू शकतेस. हा बघते. मी तोपर्यंत पडते जरा. हा, चालेल. मला माहित होतं तू मला नाही म्हणणार नाही. तू दात काढायला काय झालं? चल ते बांधूला काम करू दे, झोपी दे, त्रास देऊ नकोस. झोप. देवा. मला मशीन जोडता येईल असं वाटत नाही, पण काही करून ना मला हे ब्लाऊज तयार केलंच पाहिजे. नाही तर उद्या मालकानं परत आल्यानंतर पैसे फेडावे लागतील. पण आता काय करू म्या? हा, मावची मदत घेते. माऊ, माऊ, माऊ उठ ना, माझी मदत कर ना. जादूने मशीन ठीक करून दे ना. काय झालं बानू? झोपू देत ना. भानू, झाली का ब्लाऊज शिवून? नाही शोभताई, शिवतेय. ते माऊला पांघरून घालायला आले होते इथं. हा, तिकडे का? शिव शिव लवकर हा शिव. हा. माऊ, माऊ उठ ना, कर ना मला मदत. नाही ना. माऊ कर ना. माऊ, मला काम करायचंय. तुला झोपायचं असेल ना तर गपचूप झोप ना. तुला दिसत नाहीये का मी आणि शोभा झोपले इथे ते? गप, उगीच नखरे करू नकोस. भानू, तू कशाला तिचं काम करतेस? ती बघ कशी मस्त झोपली. तूही जाऊन झोप ना. तुला नाही कळणार. माऊ, तुला झोपायचं ना तर झोप, पण म्या माझं काम ना कुठल्याही परिस्थितीत करणार. माऊ, तू झोपली नाही.
तू झोपण्याचं नाटक करते. हे सगळं तुझ्यासाठी मस्करी असेल, पण पैसे म्हणजे या माणसांसाठी काय असतं ना ते तुला नाही कळणार. मला फक्त एवढंच माहितीये की मी जर हे ब्लाऊज नाही शिवले ना तर मालकांना त्रास होईल. शोभाताईंना नाही, आणि हे मला नाही सांगणार. हे समजा मी मालकांसाठी करते. आता यापुढे माझी मदत करायची का नाही करायची हे तुझ्या हातात आहे. थँक्यू. खरंच काल कमाल केलीस तू. एका रात्रीमध्ये मशीन रिपेअर करून ब्लाऊज सुद्धा शिवलेस. तुझ्या हातात ना जादू आहे. जा जा चहा कर. आलं टाका. होय. माऊ, आज तुझ्यामुळे मालक वाचले. थँक्यू. मला दूध दे ना. देणार ना. आज तू मागशील ते मी देणार. थांब, दूध गरम करते तुझ्यासाठी. भानू, दूध जरा सांभाळून, पाया घालवू नकोस. सुधारणार नाही कधी. तुम्ही दोघी का आलात परत? आता मापाने ब्लाऊज शिवून दिला ना, अल्ट्रेशन वगैरे आता जमणार नाही. हा, माझ्या ब्लाऊजच्या चिंध्या करून खोटं बोलायला तुम्हाला लाज कशी नाही वाटत हो? ब्लाऊजच्या चिंध्या? हो, हे बघा ना, हे काय आहे? हे ना सगळं भानूने केलंय. म्हणजे ती मला म्हणाली की मला ब्लाऊज शिवता येतात म्हणून मी तिच्याकडे दिले. आमचे हे रात्री आलेच नाहीत. मी नीट करून देते. काय काय नीट करून देणार आहेस ग तू? या चिंध्यांचा ब्लाऊज शिवून देणार आहेस? हे बघ, आम्हाला आमचे पैसे परत मिळाले पाहिजेत. येत नाही ब्लाऊज शिवायला तर कुणी का नसता शहाणपणा करायला सांगितला तुला? आता लग्नाला कसं जाणार आम्ही? हे बघा शोभाताई, कामाच्या आधी तुम्ही डबल पैसे घेतले होते. आता आम्हाला आमच्या शिलाईचे आणि ब्लाऊज पीसचे सुद्धा डबल पैसे हवेत. हा, बरोबर आहे तुमचं. एवढे पैसे कुठून आणणार? हे बघ, ते तुझं तू बघ. आम्हाला आमचे पैसे परत हवेत. एक काम करा, हे माझ्याकडे एवढे पैसे आहेत ना, हे तुम्ही आता घ्या. बाकीचे पैसे मी नंतर देते. ठीक आहे, लवकरात लवकर मला बाकीचे पैसे दे. आणि शोभाताई, प्लीज हे परत ना असं कुणाबरोबर करू नका. चल ग, खूपच केली यांच्याकडे ब्लाऊज शिवायला टाकले. नुकसान केलं त्यांचं. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.